सगळ्यात चॅलेंजिंग प्रोजेक्ट कुठला होता आणि कुठल्या टेक्नॉलॉजीचा त्याच्यात तू वापर केला? जो आहे ॲप्लिकेशन तो हॅक नाही व्हायला पाहिजे यासाठी कोणत्या कोणत्या वल्नरेबिलिटीच्या गोष्टी बघाव्या लागतात. नमस्कार मित्रांनो, इंटर्नशिप म्हणजे फक्त सर्टिफिकेट हाच आजकाल गैरसमज झालेला आहे. म्हणजे मुलांना फक्त इंटर्नशिप लेटर एक पाहिजे असतं आणि कॉलेजमध्ये सबमिट करायचं असतं. पण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून हाच गैरसमज आपण दूर करणार आहोत. तर आज आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत ओम हजारे. नमस्कार ओम. नमस्कार तर सर. ओमला मला आठवतं की लास्ट 6 मंथ बिफोर याने आमची इंटर्नशिप जर्नी स्टार्ट केली होती आणि आधीचा ओम आणि आत्ताचा ओम हीच आजच्या पॉडकास्टची जर्नी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पॉडकास्ट आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. ओम, ही जी आपली इंटर्नशिप तू इथे 6 महिन्याची पूर्ण केलेली आहे. आज आपल्या ऑडियन्सला तुझ्या जर्नीबद्दल एक कुठेतरी इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. त्याच्या अकॉर्डिंगली हा पॉडकास्टचा आपला उद्देश आहे. तर जनरली डे 1ला तुझा इथे अनुभव कसा होता? म्हणजे लाईक काय फिलिंग होत्या? कारण कधी इंटर्नशिप या आधी केली नव्हती. फायनल इयर स्टुडंट म्हणून तुला आम्ही कॉलेजमधून सिलेक्ट केलं आणि इथे ज्यावेळी तू पहिल्या दिवशी आला, ती फिलिंग काय होती? म्हणजे पहिल्या दिवशी मला आठवतं आम्हाला एक टास्क दिला होता की हे टास्क कंप्लीट केल्यानंतर आम्ही पुढची डिसाईड करू की तुम्हाला हायर करायचं आहे की नाही. आणि तो टास्क ऐकून मजा असं चांगलं वाटलेलं की काहीतरी करतोय मी लाईफमध्ये. आणि ते टास्क फार असं कठीणही नव्हतं, पण तरी इतकं सोपंही नव्हतं की मी सहज करून देऊ. आणि ते टास्क कंप्लीट केल्यानंतर जेव्हा मला हायर केलं गेलं, त्याचा पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता की आल्यानंतर इथे जेव्हा मला कळालं की मला काय-काय काम करावं लागणार आहे, काय-काय प्रोजेक्ट्स बनावे लागणार आहेत. मग त्यावेळी थोडं घाबरलेलो मी पहिले की एवढं सगळं मला येतही नाही आणि मी करणारही कसं? पण जे मला येत होतं, आधी सरांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिलेलं ॲज अ लर्निंगसाठी. ते मी जे माझं स्टॅक होतं, मर्न स्टॅकमध्ये त्याच्यात करायला सांगितलेलं आधी आम्हाला. आणि ते कंप्लीट करताना भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या, नवीन गोष्टी कळाल्या. सरांनी गाईडही केलं त्यावेळी की काय-काय तुम्ही शिका, सो दॅट इन फ्युचर जे क्लायंटचे प्रोजेक्ट्स असतील, त्यात यूज होणार त्या हिशोबाने. तर तो एक्सपिरियन्स फार छान होता. खूप काही शिकायला भेटलं तेच म्हणेन मी. राईट. मोस्टली इंटर्नशिप ज्यावेळी आपण करतो हां. आणि एम-एन-सी कंपनी म्हणजे जनरली आज जी एम-एन-सी कंपनीची जी संकल्पना आहे, आधी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नसायच्या की एम-एन-सी मध्ये कशा पद्धतीने काम चालतं, वर्कफ्लो असतो. तर इथे ज्यावेळी तू इंटर्नशिप केली, तुला काय वाटतं की आता डायरेक्ट जर तू एम-एन-सी कंपनीमध्ये इन झाला, तर आर यू कॅपेबल? येस. आय वुड से आय एम केपेबल. कारण की आधी जेव्हा मी प्रोजेक्ट्स बनवायचो स्वतःचे जरी, तेव्हा मला असं कळायचं नाही की कसं चालू करायचं, काही मी कसंही बनवून टाकायचो. मला मग त्यावेळी सरांनी सांगितलेलं की आधी कसं तुम्ही एस-आर-एस बनवायचा असतो, मग बाकी क्लास डायग्राम बनवायचे असतात, यूज केस डायग्राम बनवायचे असतात आणि एक पूर्ण बरोबर. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा फ्लो कसा असतो आणि कशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्टवर काम करायला पाहिजे. आणि मला वाटतं एम-एन-सीमध्ये पण असंच काम केलं जातं आणि त्यामुळे मला फार ईझी जाईल जर मी कोणत्या एम-एन-सीला जॉइन वगैरे आणि केलं. आपण समजा प्रोजेक्ट म्हटलं म्हणजे सरळ सरळ स्टार्ट करत असतो. कुठेतरी हां. गिटहब या संकल्पनाही मुलांना माहिती हो, हो. नसतात आणि असल्या तरी वरच्या वर असतात. बरोबर आहे. हां. तर इथे ज्यावेळी तुम्ही मल्टिपल मेंबर्स टीममध्ये वर्क करत होते, तो अनुभव कसा होता? हो, पहिल्यांदा आता गिट म्हणजे फक्त वाटायचं की गिटला रेपो बनवली आणि अपलोड केलं प्रोजेक्ट बस तेवढंच होतं. आणि इथे आल्यावर कळालं की गिट खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याशिवाय काम करणं टीममध्ये शक्यच नाहीये लिटरली. आणि मग इथे आल्यावर जर एका प्रोजेक्टवर 3-4 जण काम करताय सायमल्टेनियसली, तर मग कसं कसं तुम्ही पी-आर रेज करणार? कसं तुम्ही तुमचं फक्त तेवढा पार्ट पुश करायचा असतो. मग तो बरोबर असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही पुश केला आणि पूर्ण प्रोजेक्ट रनच होत नाहीये किंवा एक्झिक्यूटच होत एक्झॅक्टली. नाहीये. तर ते खूप शिकायला भेटलं आणि ते खूप गरजेचं आहे का. राइट. सगळ्यात चॅलेंजिंग प्रोजेक्ट कुठला होता? आणि कुठल्या टेक्नॉलॉजीचा त्याच्यात तू वापर केला? हा सगळ्यात चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता टास्क हाइव. टास्क हाइव एक एम्प्लॉयी टास्क असाइन करणं आणि मॅनेज करण्याचा होता. ज्याच्यात एक तो वाटायला फार सिंपल प्रोजेक्ट वाटेल, पण त्यात भरपूरशा गोष्टी होत्या. फंक्शनल रिक्वायरमेंट्स होत्या, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स होत्या आणि मेन म्हणजे जे टेक स्टॅक होतं स्प्रिंग बूट, ते माझ्यासाठी नवीन होतं. आणि त्यात पण म्हणजे पण ते मला स्विच करायला फार ईझी झालं कारण की मला माझं आधी मन येत होतं. मला रेस्ट एपीआयज बनवता येत होत्या. मला
क्रड ऑपरेशन्स करता येत होत्या. मला इतर सगळ्या गोष्टी येत होत्या. फक्त स्प्रिंग बूट एक नवीन टेक स्टॅक होतं, त्याबद्दल मी थोड्या गोष्टी शिकलो आणि मग त्या प्रोजेक्टमध्ये काम केलं. ऑथेंटिकेशन, स्वतःची सिक्युरिटी, आपला जो आहे ॲप्लिकेशन तो हॅक नाही व्हायला पाहिजे, यासाठी कोणत्या व्हल्नरबिलिटीच्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे त्या अगदी सुरुवातीच्या रिक्वायरमेंट पासून तर सिक्युरिटी एंड सिक्युरिटी पर्यंत एंडपर्यंत. सगळ्याच गोष्टी आपण त्याच्यात इम्प्लिमेंट हो. केल्या. आणि मला वाटतं फायनल स्टेजला बरंच काही तुम्ही रॅग मॉडेल्स आणि AIML हो. त्याच्यावरही तुम्ही काम हो. केलं. तर नेमका त्या प्रोजेक्ट बद्दल कसा अनुभव होता आणि सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी किती कॉन्फिडन्स होता किंवा कशा पद्धतीने तू पुढे गेला? सुरुवातीला तर फार असा मोठा प्रोजेक्ट वाटला होता, की इतका मोठा प्रोजेक्ट कसं करणार, कसं एक्झिक्यूट करणार. पण मग त्याची प्लॅनिंग वगैरे केली. आम्हाला आठवतं आम्ही 10 दिवस फक्त प्लॅनिंग केलेली, की येस. कसं काय करायचं, काय बरंच नाही काही करायचं. ब्रेनस्टॉर्मिंग हो. तुमचं व्हायचं. खूप. आम्ही 4-5 जण लिटरली सोबत बसून फक्त प्लॅनिंग करायचो, की कधी काय, कुठे काय करायचंय, काय वापरायचंय, काय नाही वापरायचंय. त्यात पण फार वेळ लागला. पण मग जेव्हा चालू केलं आणि इन दी एंड जे रॅग मॉडेल वगैरे आम्ही एआयचा इंटिग्रेशन केलं त्या प्रोजेक्टमध्ये, बरोबर. त्याच्यात मग भरपूर काही शिकायला भेटलं. राइट. म्हणजे बऱ्याचदा मला आठवतं, की तुम्ही अगदी म्हणजे ऑफिस टायमिंग 7चा होता, पण हां. तुम्ही 8-8, 9-9 पर्यंत हो. थांबून काम केलेलं आहे. हो. आणि जनरली इंटर्नशिप म्हणजे आजकाल मुलांचा असा समज झालेला आहे, की आपल्याला काय सुरुवात करायची आहे, हं. 6 महिने झाले, सर्टिफिकेट घ्यायचंय, कॉलेजला सबमिट करायचंय, दॅट्स इट. म्हणजे जनरली जे अनुभव असतात मुलांचे तेच आपण सांगत असतो. तर तुझ्या केसमध्ये मला वाटतं हा वेगळाच अनुभव होता. हां. आणि जनरली एका टेक्नॉलॉजीवर काम करणं आणि मल्टिपल टेक्नॉलॉजीवर काम करणं. हां. कारण मला आठवतं सुरुवातीचा प्रोजेक्ट जसं तू सांगितलं, की जावा, स्प्रिंग बूट वगैरेमध्ये तो होता. आणि तिथून पुढे कुठल्या अशा स्टॅक्सवर तुम्ही काम केलं? आम्ही भरपूर साऱ्या स्टॅक्सवर काम केलं. स्प्रिंग बूट झालं, Django झालं, फ्लास्क झालं Pythonचं. मग नोडवर काम केलं. फ्रंट एंडमध्ये नेक्स्टवर काम केलं. नेक्स्ट तर नवीन होतं. रिॲक्ट जमत होतं थोडं-थोडं. पण मग नेक्स्ट एक नवीन गोष्टी कळाली. त्याचे बेनिफिट्स कळाले. SEOसाठी कसं युजफुल आहे ते कळालं. एक्झॅक्टली. मग अजून Androidवर पण सुद्धा काम केलं. वेबव्ह्यूवर काम केलं, की एखादा एक्झिस्टिंग प्रोजेक्ट फक्त वेबव्ह्यूमध्ये फक्त एक ॲप कसा असतो. मग फ्लटरमध्ये काम केलं. क्या बात है! फ्लटरमध्ये मोबाईल ॲप्लिकेशन असू दे, वेब ॲप्लिकेशन असू दे किंवा iPhoneचं iOSचं ॲप्लिकेशन असू दे, ते क्या एकाच बात है! याच्यात कसं ती बेनिफिशियल आहे. आपल्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट अनुसार आपण कोणती टेक स्टॅक निवडतो ते कळतं. आणि अजून एक म्हणजे ॲप स्क्रिप्टमध्ये काम केलेलं, साधे फ्लोज वगैरे बरोबर. बनवताना जे नॉर्मल गोष्टी असतात. बरोबर. आणि आतापर्यंत जनरली काय वाटतं या 6 महिन्याच्या जर्नीमध्ये टोटल किती प्रोजेक्ट्सवर तू काम केलं असेल? समजा काउंट सांगायचा झाला तर काउंट? काउंट जर सांगायचं राहिलं तर मी म्हणेल की मोर दॅन 10 to 15 प्रोजेक्ट्सपेक्षा जास्त मी काम केलं असेल. आणि त्यातलेही बरेचसे प्रोजेक्ट्स जे आता लाईव्ह आहेत आणि त्यावर ॲक्चुअल ते वर्क ॲक्चुअल सुरू आहे. यूजमध्ये आहे. बरोबर. हे जेव्हा कळतं आपल्याला आणि जेव्हा आपण त्या प्रोजेक्टवर काम करतो, तेव्हा फार एक वेगळंच फीलिंग येतं की हां, आपण काहीतरी खरं काम करतोय आणि खरं यूजमध्ये येतंय. जसं भरपूर सारे प्रोजेक्ट्स होते. छोटे असू दे किंवा मोठे असू दे, पण ते जेव्हा एक आपलं काम सोपं करतं, बरोबर आहे. तेव्हा फार छान वाटतं. ती फीलिंगच खूप चांगली असते. असे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत जे लाईव्ह व्हायला रेडी आहे लिटरली. एक्झॅक्टली. तर थोडक्यात समजा आता तू फायनल इयर स्टुडंट आहे आणि तू हां. पुढची जर्नी आता पुढे सुरूच करणार आहे. जनरली सेकंड इयर, थर्ड इयर स्टुडंट्सला हां. तू काय सांगशील, की बाबा इंटर्नशिप किती महत्त्वाची आहे आणि ती खरंच कॅज्युअल सर्टिफिकेट म्हणून हं. शोधायची आहे किंवा करायची आहे, हं. का ॲक्चुअल वर्कसाठी करायची आहे? म्हणजे काय त्याचा फायदा होतो? हां. माझंही असं होतं, की पहिले ॲट द स्टार्ट की इंटर्नशिप म्हणजे कॉलेजला सर्टिफिकेट द्यायचं आहे किंवा कॉलेज सर्टिफिकेट मागतं, की तुम्ही काय करता बाहेर वगैरे तसं. पण मग जेव्हा मी इथे इंटर्नशिप जॉइन केली आणि तेव्हा मला कळालं, की मी माझ्या बबलमध्ये होतो, त्याच्या बाहेर किती साऱ्या गोष्टी आहे शिकण्यासारख्या आणि बरोबर. आपल्याला नेहमी असं वाटत असतं, की आपण जे शिकतो ते कमीच आहे. मग मला असं वाटतं आपण जर शिकण्यावर भर दिली रॅदर दॅन सर्टिफिकेट वगैरे किंवा दिखावा किंवा मग स्टायपेंड असू दे किंवा कोणत्याही गोष्टी बरोबर. असू दे. तुम्ही जर शिकायला आत्ता जर ॲट द स्टार्टिंग ऑफ युअर करियर तुम्ही जर शिकण्यावर भर दिली, तर तुम्हाला पुढे बेनिफिट होतो. हे आता मला फार आता कळतं. तुझे मेंटर सुरेश अग्रवाल सर, जे या इंटर्नशिपच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये तुझ्यासोबत होते, त्यांच्याबद्दल काय सांगशील?
ते सर तर बेस्टच आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला ज्या हिशोबाने गाईड केलंय, कोणत्याही प्रोजेक्टबद्दल असू दे आणि आम्हाला मेन म्हणजे जे फ्रीडम दिलं होतं, कोणत्याही टेक स्टॅकबद्दल असू दे किंवा काही शिकण्याबद्दल असू दे किंवा कोणता नवीन फीचर ॲड करण्याबद्दल असू दे. ती फ्लेक्सिबिलिटी जी आमच्याकडे होती, ती मला नाही वाटत कुठे दुसरीकडे असते. आणि त्याबद्दल सरांचं जे नॉलेज आहे किंवा कोणत्याही गोष्टीत असू दे, कोणत्याही टेक स्टॅकबद्दल असू दे, सरांचं नॉलेज तर फारच नेक्स्ट लेव्हल आहे. म्हणजे Great. मी कधीच असं बघितलं नव्हतं. आणि ॲज अ मेंटर नाही सर, सर एक ॲज अ फ्रेंडली कंपॅनियन म्हणून म्हणेल किंवा फ्रेंडली मेंटर म्हणून खूप भारी होते. राईट राईट. ओम, प्लेस म्हणजे इंटर्नशिपच्या आधीचा ओम हां. आणि आता इंटर्नशिप संपल्यानंतरचा ओम, हाऊ यू विल डिफरन्शिएट युअर सेल्फ? हां, म्हणजे आधी मला भीती वाटायचं कोणत्या प्रोजेक्टबद्दल काम, कोणताही प्रोजेक्ट असं वाटायचं की भाई खूप मोठी गोष्ट आहे. एंड टू एंड. एंड टू एंड हां. पण आणि आता असं वाटतं की मला तुम्ही कोणतंही सांगा, एक प्रॉब्लेम आहे किंवा कोणताही एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. मला इतकं कॉन्फिडन्स आलंय की मी कोणत्याही टेक्नॉलॉजीवर, कोणत्याही टेक स्टॅकवर आणि कोणताही प्रोजेक्ट बनवू शकतो. एनी प्लॅटफॉर्म, एनी एनी प्लॅटफॉर्म, ॲप्लिकेशन. एनी ॲप्लिकेशन. एक्झॅक्टली. तर ओम, जनरली परिस्थिती आता जी चालली आहे मार्केटमध्ये, की म्हणतात ले ऑफ होत आहेत, हे होत आहेत, ते होत आहेत. तर जनरली तुला काय वाटतं, की ज्याला नॉलेज आहे, खरंच त्याला ती भीती ठेवायची आहे का? आणि मला वाटतं आता मगाशी तुम्हाला जेडी सुद्धा एक कॉग्निझंटचा वगैरे दाखवला होता. हो. तर आधीच्या जेडीमध्ये आणि आत्ताच्या जेडीमध्ये नेमका काय फरक तुला वाटतो? हो. आधीचे जेडीज जे होते, त्यांच्यामध्ये मला नॉर्मल एक ॲप्लिकेशन बनवता आलं. फुल स्टॅकचे असू दे रिक्वायरमेंट किंवा एखादी लँग्वेज वगैरे आणि डी-एस-ए वगैरे विचारायचे. बरोबर. पण आताचं जे जेडी आलं होतं कॉग्निझंटचं, त्यात त्यांना तुम्हाला फुल स्टॅक प्लस एआय इंटिग्रेशन करता आलेलं, असं जेडी होतं, की तुम्ही फक्त ॲप्लिकेशन नाही बनवता यायला पाहिजे. तुम्हाला त्याच्यात एआय इंटिग्रेट करून जे अजून राईट. सोपं करता यायला पाहिजे. जसं एजंटिक झालं, की म्हणजे ह्युमन इंटरव्हेन्शन इतकं जेवढं कमी करता येईल आणि जेवढी एआयच्या मदतीने काम सोपं करता येईल, तसे प्रोजेक्ट जेवढे तुम्ही बनवू शकता, तसं बेटर राहील. राईट. तर मग ह्या ओव्हरऑल इंटर्नशिपच्या जर्नीमध्ये व्हॉट डू यू थिंक, ही नीड तुझी सॅटिस्फाय झाली आहे? हो. आता मला आठवतं टास्क हाईव्ह आमचा जो प्रोजेक्ट होता, त्यात आम्ही एआयचं इंटिग्रेशन केलेला, रॅग मॉडेल बनवलेलं आणि चॅटबॉट्स बनवलेले. जे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट्स होते, त्याच्यामध्ये आम्ही चॅटबॉट्स केलेले, रॅग लावलेलं, एम-एल मॉडेल्स बनवलेले आणि त्याच्याने फार गोष्टी क्लिअर झाल्या. आणि एक एआयची जी साईड होती, ज्याला मी तर म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं, त्याच्याबद्दल खूप नॉलेज भेटली बरोबर. आणि कॉन्फिडन्स आला. राईट. AI-ML. आणि जनरली फ्रंट एंड बॅक एंड बद्दल जेव्हा आपण म्हणतो, मला वाटतं तुम्ही फ्रंट एंडवरही तेवढाच फोकस करायचा जेवढा आपण बॅक एंडवर फोकस करतो. आणि मला वाटतं टास्क हाईव्ह असो की कुठलाही वेब ॲप्लिकेशन असो, त्याचं तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा मला वाटतं हो. पॅरलली वर्क केलं. हो. आणि सेम त्याच्यासाठी UI वगैरेवर खूप बरंचदा काम केलंय. तर मित्रांनो, ही होती ओमची जर्नी. ओम लाईक लास्ट 6 मंथपासून त्याच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये त्याची सिन्सिअरिटी, त्याचं वेल डिसिप्लिन नेचर हे खरंच खूप वाखाणण्याजोगं होतं. आणि मी ओम ला पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा देतो. थँक यू व्हेरी मच. थँक यू सर.